जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 151. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. व्यक्ती किती बहिर्मुख आहे आणि किती अंतर्मुख आहे यावरून ती चित्तलयाच्या किती जवळ आहे अथवा दूर आहे हे लक्षात येतं असं संत म्हणतात. अर्थात दुसऱ्याच्या लक्षात यायची जरूर नाही, आपलं आपल्याला लक्षात येतं असं म्हणावं लागेल. जितकी बहिर्दृष्टी जास्त, जितका जगाच्या कारभारामध्ये अजूनसुद्धा खूप ज्याला आपण इंटरेस्ट म्हणतो तो आहे, लोकांचं काय सुरू आहे यामध्ये लक्ष आहे, कोणत्याही प्रकारच्या सामाजिक उलाढालींमध्ये अवास्तव लक्ष आहे, म्हणजे जे करण्याची गरज आहे ते न करता केवळ त्याबद्दल विचार चिंतन करण्याची सवय आहे, तो अर्थातच अंतरंगात सदोदित स्थित असलेल्या भगवंतापासून दूर आहे हे नक्की. पण जो जितका अंतर्मुख आहे तितका त्याच्यामध्ये आणि सर्व उपाधींमध्ये एक अंतर निर्माण होतं. तो आत्म्याच्या जवळजवळ जातो जिथं त्या परमात्म्याचा वास आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्या सर्व प्रतिक्रिया या ईश्वर सन्मुख असतात. त्या ईश्वर सन्मुख प्रतिक्रिया बनल्या की त्या व्यक्तीच्या देह मनापासून सुद्धा भिन्न असतात. म्हणजे व्यक्तीचा देह आणि मन या सुद्धा उपाधीच आहेत याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा ती व्यक्ती किंवा तो जीव अधिकाधिक आत्म्यासन्निध परमात्म्यासन्निध पोहोचतो. आणि त्यावेळेला देह आणि मनाला कितीही कष्ट असले तरी देखील त्या देह मनाच्या दुःखाकडे दुर्लक्ष करून योग्य काय आहे, धर्मसंगत काय आहे ह्याचा निवाडा करण्याचा विवेक त्याच्यामध्ये येतो असं संत सांगतात. आणि अशी आमची कौसल्या माय आहे जिच्याबद्दल आपण काल बघितलं. तिच्या मनाला कष्ट नव्हते हे शक्यच नाही. तदनुसार पुत्रवियोगानं देहकष्टसुद्धा भोगावे लागलेच. पण या देह मनापासून अलिप्त अशी ज्ञानसागर रामरायाची माय योग्य धर्म आपल्या पुत्राला सुद्धा अत्यंत देहमनापासून अलिप्त राहून सांगू शकली. यालाच असंग म्हणतात. आपल्याला माहीत असेल तर आचार्यांनी एका ग्रंथामध्ये याला फार महत्त्व दिलं आहे. आणि हा असंग मुख्यतः आमच्यासारख्या प्रपंचात राहणाऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. आचार्यांनी जे म्हटलं की असंगोहम 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 पुनः पुनः सच्चिदानंदरूपोहम अहमेवाहमव्ययम. ज्याला आपण रिपिटिशन म्हणतो तसं वरचेवर सांगितलं की असंगोहम, मी असंग आहे, मी असंग आहे, मी असंग आहे. कोण असंग आहे तर आत्मा असंग आहे.
कोणत्याही उपाधीनी बांधलं न जाणं म्हणजे असंग असणं. सर्व पोहोचलेले संत या पठडीमध्ये मोडतात. काहीही घडलं, अगदी देह मनाचे कष्ट असले तरीसुद्धा त्यांच्या स्वतःच्या मनामध्ये आणि त्यांच्यामध्ये म्हणजे त्या आत्म्यामध्ये एक स्पष्ट अंतर त्यांना जाणवतं. म्हणजेच ते आत्म्यात स्थित असतात. खूप महत्त्वाचं आहे हे. यावर चिंतन करेल त्याच्या मनामध्ये आणि त्याच्यामध्ये एक डिस्टन्स क्रिएट होतं. म्हणजे ते डिस्टन्स असतंच, पण आपण इतके मनरूप झालेलो आहोत की ते डिस्टन्स आम्हाला जाणवत नाही आज. पण ह्या अशा रामायणातल्या व्यक्तिरेखांच्या प्रतिक्रियांमधून कसं असलं पाहिजे यावरून ते असंगोहम आठवलं. आणि त्यामुळे देह मनाशी असंग असलेली आमची कौसल्या माय रामचंद्रांना सांगते की जरूर वनात जा. पण ज्यावेळी आपल्या लाडक्या सुनेला तिनं स्वतःच्या चरणांजवळ बसलेलं बघितलं तेव्हा मात्र तिला गलबलून आलं. तुलसीदास वर्णन करतायत. दीन्ही असीस सासू मृदुबानी, अति सुकुमारी देखी अकुलानी, बैठी नमित मुख सोचती सीता, रूप रासी पति प्रेम पुनीता. सीतेला आपल्याजवळ बसलेलं बघून अत्यंत मृदू वाणीनं सासूनं कौसल्या मायनं तिला आशीर्वाद दिला. अत्यंत सुकुमार कोवळी अशी सीतेची अवस्था बघून व्याकुळ झाली. रूप गुणाची खाण आणि पतीवर पवित्र प्रेम असणारी सीता मान खाली घालून बसली होती आणि विचार करत होती. काय विचार करत होती? चलन चहत बन जीवन नाथू, केही सुकृती सन होई ही साथू, कीतनु प्राण की केवल प्राणा, विधि करत कछु जाई न जाना. माझे प्राणनाथ श्रीराम वनामध्ये जाऊ इच्छित आहेत. बघूया कोण असा पुण्यवान असेल ज्यांची सोबत त्यांना घडेल. माझं शरीर आणि प्राण दोन्ही बरोबर जाणार की फक्त प्राणच त्यांची सोबत करील. काय आहे विधात्याची करणी काही कळत नाही असा विचार करत सीता खाली मान घालून बसली. तिची अवस्था वर्णन करतायत. चारु चरण नख लेखती धरणी, नूपुर मुखर मधुर कबी बरणी, मनहु प्रेम बस बिनती करही, हमहि सिय पद जनि पर हरही, मंजू बिलोचन मोचती बारी, बोली देखी राम महतारी, तात सुनहु सिय अति सुकुमारी, सास ससुर परिजन ही पियारी. काही न कळून माता सीता आपल्या सुंदर अशा चरणांच्या नखांनी जमिनीवर रेघोट्या मारते म्हणतात तुलसीदास. आणि असं करताना तिच्या पैंजणांचा नोपुरांचा अत्यंत मधुर असा ध्वनी होतोय. आणि त्याचं वर्णन करतायत तुलसीदास की जणू प्रेमवश झाली आहेत तिची नोपुरं आणि विनंती करतायत की सीतेच्या चरणांनी आम्हाला कधी सोडून देऊ नये. काय गोड वर्णन केलंय पहा.
की कुणाच्या चरणात आहोत आम्ही? प्रत्यक्ष जगन्मातेच्या चरणांमध्ये आम्हाला तिनं धारण केलं आहे. ही कृपा आहे तिची आमच्यावर. त्यामुळे ह्या कृपेला आम्ही सतत पात्र ठरावं आणि आमचा त्याग सीतेनं कधी करू नये असं नूपुरांना देखील वाटतंय. आणि सीतेच्या मात्र अत्यंत सुंदर नेत्रांमधून सतत अश्रू वाहत आहेत. तिची ती दशा बघून राम महतारी कौसल्या पुत्राला म्हणतीये, बाळ, सीता अत्यंत कोवळी सुकुमार आहे आणि सासू सासरे सर्व कुटुंबियांची अत्यंत लाडकी आहे. पुढे सीतेचं वर्णन करते कौसल्यामाय. म्हणते, पिता जनक भूपाल मनी, ससुर भानुकुल भानु, पतिरबिकुल कैरव बिपिन, बिधुगुण रूप निधानु। मैं पुनि पुत्र बधू प्रिय पाई, रूप राशि गुण सील सुहाई, नयन पुतरी करी प्रीति बढ़ाई, राखेऊ प्राण जानकी लाई। कलप बेली जिमि बहु विधि लाली, सींचि स्नेह सलिल प्रतिपाली, फूलत फलत भयउ विधि बामा, जानि न जाई काह परिणामा। पलंग पीठ तजी गोद हिंडोरा, सियन दीन पकु अवनि कठोरा, जियन मूरी जिमि जोगवत रहूं, दीप बाती नहीं टारन कहूं। सोई सिय चलन चहती बन साथा, आय सुकाह होई रघुनाथा। चंद किरण रस रसिक चकोरी, रवि रुख नयन सकई किमि जोरी। करिके हरि निसिचर चरहि, दुष्ट जंतु बन भूरी, विष बाटिका की सोह सुत, सुभग सजीवनि मूरी। बनहित कोल की रात किशोरी, रची बिरंची विषय सुख भूरी। पाहन कृमि जिमि कठिन सुभाऊ, तिन्हि कले सुन कानन काऊ। कई तापसतिय कानन जोगू, जिन्ह तप के तुत जा सब भोगू। सिय बन बसी तात के ही भांति, चित्र लिखित कपि देखिडे राती। सुरसर सुभग बन जबन चारी, डाबर जोगु की हंस कुमारी। अस बिचारी जस आयसु होई, मैं सिख देऊ जानकी ही सोई। जौ सिय भवन रहे कह अम्बा, मोहि कह होई बहुत अवलंबा। सुनि रघुबीर मातु प्रिय बानी, सील स्नेह सुधा जनुसानी। कही प्रिय बचन विवेकमय, कीन्ही मातु परितोषा। लगे प्रबोधन जानकी, प्रगटी बिपिन गुण दोषा। आपल्या लाडक्या सुनेबद्दल कौसल्या माता
वर्णन करते, कौतुक करते तिचं की हिचे वडील जनक हे राजांचे शिरोमणी आहेत आणि सासरे सूर्यकुलाचे सूर्य आहेत आणि हिचा पती सूर्यकुलास त्याच्या रूपाचं जे कुमुद वन आहे, कमळांचं वन आहे, त्यांना प्रफुल्लित करणारा चंद्र आहे, रूपगुणांचं भांडार आहे. ही स्वतः रूपगुणांची खाण आहे. शील संपन्न आणि अत्यंत अशी सुंदर सून मला लाभली आहे. आतापर्यंत डोळ्यांच्या बाहुलीला जतन करावं तसं जतन मी केलं आहे आणि हिच्यावर प्रेम केलं आहे. माझे प्राण हिच्यामध्ये गुंतलेत. राखेव प्राण जानकी हिलाई. सुनेवरचं प्रेम वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा अत्यंत सुंदर शब्दात व्यक्त केलं आहे वाल्मिकी. आणि इथे सुद्धा तेच सांगतायत की कौसल्या माता म्हणतीये की कल्पलतेसारखं अत्यंत लाडानं माझ्या प्रेमरूपी जलानं सिंचून मीला सांभाळलंय. आता ह्या लतेच्या फुलण्याचा फळण्याचा काळ आलाय तर विधाता प्रतिकूल झालाय. आता ह्याचा काय परिणाम होणार आहे कुणास ठाऊक. आणि आमची माय सीता कशी आहे आतापर्यंत हे पुढं सांगते की सीतेनं पलंग, मांडी आणि झोपाळा सोडून कधीही कठीण भूमीवर पाय देखील ठेवलेला नाही. नेहमीच संजीवनी मुळीप्रमाणे अत्यंत काळजीनं हिची राखण केली आहे मी, हिची देखभाल केली आहे. त्याचं उदाहरण देते की मी हिला काही हानी पोहोचू नये यासाठी कधी दिव्याची वातसुद्धा हिला विझवायला सांगितलेली नाही आतापर्यंत. काय गोड वर्णन केलं आहे पहा. आणि पुढे म्हणते की आता अशी सीता जिनं जनकपुरीमध्ये महाराज जनक आणि सुनयनेच्या लाडानं ही पोषित आहे आणि इथे आल्यानंतर मी तिचं तसंच पोषण केलं आहे, अशी सीता आता तुझ्याबरोबर वनात जाऊ इच्छिते. सीतेच्या मनईचा भाव सासूनं ओळखलाय. त्यामुळे अगोदरच म्हणते की हे रघुनाथा, तिला तुझी काय आज्ञा आहे, पण मला सांग, जी चंद्रम्याच्या किरणांमधलं अमृत इच्छिते अशी चकोरी सूर्याकडं कशी बघू शकेल. किती दुष्ट जीवजंतू, हत्ती, सिंह, राक्षस वनात वावरत असतात. बाळा, त्या विषाच्या वाटिकेमध्ये ही संजीवनी मुळी कशी शोभून दिसेल. ही वनामध्ये राहण्यास योग्य नाही. कोण योग्य आहे वनामध्ये राहण्यासाठी, तर म्हणते ब्रह्मदेवानं ज्या विषय सुखाशी अपरिचित असणाऱ्या मुली निर्माण केल्या आहेत, कोल आणि भिल्ल यांच्या मुली निर्माण केल्या आहेत, त्या स्वभावानंच कठोर असतात. त्यांना कधी वनात त्रास वाटत नाही. किंवा तपस्वी स्त्रिया असतील तर त्या वनात राहण्यास योग्य असतात, कारण तपस्येसाठी सर्व भोग त्यांनी सोडून दिलेले असतात. पुढे म्हणतीये इतकी सुकुमार आहे माझी सीता की चित्रातलं वानर बघून जी घाबरते ती सीता वनात कशी बरं राहू शकेल. देव सरोवरामधल्या कमलवनात संचार करणारी हंसी आहे ती. अशी ती डबक्यात राहायला योग्य आहे का, याचा विचार कर आणि मग आज्ञा दे. जर तुझी आज्ञा असेल तर मग मी जानकीला तसा उपदेश देईन, बरं का. आणि पुढे म्हणते जर सीता घरी राहिली तर मलाही मोठा आधार होईल. अशी ही गोड प्रेमानं ओथंबलेली आपल्या मातेची प्रियवाणी ऐकून रघुनाथांनी विवेकपूर्ण बोलणं करून मातेचं समाधान केलं. आणि आता वनातले गुणदोष सांगून सीतेला समजावतायत. म्हणाले,
मातु समीप कहत सकुचाही, बोले समऊ समुझी मन माही। राजकुमारी सिखावनु सुनहु, आन भांति जिय जनि कछु गुनहु। आपन मोरनी कजौ चहु, बचनु हमार मानी गृह रहु। आयसु मोर सासु सेवकाई, सब विधि भामिनी भवन भलाई। एहि ते अधिक धर्मु नहीं दूजा, सादर सासु ससुर पद पूजा। जब जब मातु करी ही सुधि मोरी, होई ही प्रेम बिकल मति भोरी। तब तब तुम कही कथा पुरानी, सुंदरी समुझाई हो मृदु बानी। कहूँ सुभाय सपथ सत मोही, सुमुखी मातु हित राखऊँ तोही। गुरश्रुति सम्मत धर्म फलु, पाई अभी नहीं कलेसा। हठ बस सब संकट सहे, गालव नहुष नरेसा। मैं पुनि करी प्रवान पितुबानी, बेगी फिर बसुनु सुमुखी सयानी। दिवस जात नहीं लागी ही बारा, सुंदरी सिखवनु सुनहु हमारा। जौ हठ करहु प्रेम बस बामा, तो तुम दुख पाऊ परिणामा। काननु कठिन भयंकर भारी, घोर घामु हिम बारी बयारी। कुसकंटक मग काकर नाना, चलब पया देहि बिनु पद त्राना। चरण कमल मृदु मंजु तुम्हारे, मार्ग अगम भूमि धर भारे। कंदर खोहन दीन लगारे, अगम अगाधन जाहि निहारे। भालू बाघ ब्रुक के हरि नागा, करही नाद सुनी धीरजु भागा। भूमि सयन बल कल बसन, असनु कंद फल मूला। ते की सदा सब दिन मिलही, सबु ई समय अनुकूला। नर आहार रजनी चर चरही, कपट बेश विधि कोटिक करही। लागई अति पहार कर पानी, विपिन विपति नहीं जाई बखानी। ब्याल कराल बिहगस बन घोरा, निशिचर निकर नारी नर चोरा। डर पही धीर गहन सुधि आए, मृगलोचनी तुम भीरु सुभाए। हंस गवनी तुम नहीं बन जोगो, सुनि अपजसु मोहि देहि लोगो। मानस सलील सुधा प्रतिपाली, जियई किलवन पयोधि मराली।
आली, नवरसाल बन बिहरनसीला, सोहकी कोकिल बिपिन करीला, रहु भवनस हृदय बिचारी, चंद बदनी दुख कानन भारी, सहज सुहृद गुर स्वामी सिख, जो न करई सिर मानी, सो पछताई अघाई उर, अवसी होई हितहानी. किती प्रकारांनी समजवले पहा प्रभूंनी. म्हणतायत, अगोदर तुलसीदास आम्हाला सांगतात की मातेसमोर सीतेला काही सांगायला थोडा संकोच वाटत होता प्रथम श्रीरामांना, पण त्यांनी विचार केला की हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे म्हणाले, हे राजकुमारी माझा ऐक, उगीच मनात दुसरं काही आणू नकोस. जर तुला माझं आणि स्वतःचं भलं व्हावं वाटत असेल तर माझं म्हणणं ऐक आणि घरीच राहा. हे भामिनी, माझ्या आज्ञेचं पालनही होईल, सासूची सेवा घडेल, अशा रीतीनं घरी राहण्यामध्येच कल्याण आहे. आदरानं सासू सासऱ्यांची चरणसेवा करणं याहून दुसरा श्रेष्ठ धर्म नाही. आणि जेव्हा आईला माझी आठवण होईल आणि प्रेमानं ती व्याकुळ होऊन तिला स्वतःचा विसर पडेल, तेव्हा हे सुंदरी, तूच अत्यंत तुझ्या कोमल अशा वाणीनं अगोदरच्या कथा सांगून तिच्या मनाला शांती देशील. हे सुमुखी, तुला माझी 100 वेळा शपथ आहे बरं का. मी प्रामाणिकपणे सांगतो की मी फक्त मातेच्या सेवेसाठीच तुला घरी ठेवतोय. तू माझी आज्ञा मानून घरी राहिलीस तर गुरु आणि वेद यांनी जो धर्म मान्य केला आहे त्याच्या आचरणाचं फळ तुला कोणत्याही कष्टाशिवाय मिळेल. पण हट्ट करून वनात आलीस तर मात्र तुला दुःख भोगावं लागेल. तुला माहिती आहे ना, गालव मुनी, नहुष राजा या सर्वांना हट्टापायीच किती संकट भोगावी लागली. हे सुमुखी, तू बुद्धिवान आहेस, त्यामुळे ऐक. मी देखील वडिलांचं वचन पूर्ण करीन आणि लवकरच परत येईन. दिवस सरायला किती वेळ लागतो. हे सुंदरी, ऐक माझं म्हणणं. पुन्हा सांगतायत, हे प्रिये, जर हट्ट करशील तर मात्र तुला दुःख भोगावं लागेल. अत्यंत क्लेशदायक भयंकर असं असतं वन. ऊन, थंडी, पाऊस, वारं सर्वच भयंकर असेल तिथे. काटे कुटे खडे फार असतात. त्यावरून अनवाणी पायानं चालणं कसं शक्य आहे तुझ्यासाठी. तुझ्या चरणकमलांसारखे कोमल आणि सुंदर जे पाय आहेत ते अशा काट्याकुट्यातून चालण्यासाठी नाहीत. अनेक दुर्गम पर्वत आहेत वाटेमध्ये. गुहा असतील, दऱ्या, नद्या, ओढे सर्वच अगम्य आणि खोल असतात वनातले, असे की त्यांच्याकडे पाहावत सुद्धा नाही. अस्वल, वाघ, लांडगे, सिंह, हत्ती असे भयंकर ओरडत असतात की ऐकूनच गर्भगळीत व्हायला होतं. तिथं जमिनीवर झोपावं लागेल, झाडांच्या सालींची वस्त्र नेसावी लागतील, कंदमुळं फळं खावी लागतील आणि तेही नेहमीच मिळत नसतं. कालानुरूप अनुकूल असेल तरच मिळतं. तिथे नरभक्षी राक्षससुद्धा फिरत असतात. विविध कपट वेशांमध्ये येतात. आणि तुला माहिती आहे ना, पर्वतातलं पाणीसुद्धा बाधतं. वनातलं संकट कधी कोणतं येईल सांगता येत नाही. भयंकर सर्प, मोठे मोठे पक्षी आणि स्त्री पुरुषांचं अपहरण करणारे राक्षस तिथे असतात. या भयानकतेची आठवण केली तर धैर्यवान असे पुरुषसुद्धा जिथं घाबरून जागतात. तर हे मृगलोचने, तू तर स्वभावतःच लवकर घाबरणारी आहेस ना. हे हंसगामिनी, तू वनात जाण्याच्या योग्यतेची नाहीस ग. तू वनात जाणार समजलं तर लोक मला काय म्हणतील. मानस सरोवराच्या अमृता समान जलावर पोसलेली हंसी
कधी खाऱ्या समुद्रात जगू शकेल का? नवीन बहरलेली अशी आमराई आहे आणि तिथे विहार करणारी कोकिळा आहे, ती काटेरी झाडांच्या जंगलात शोभून दिसेल का? हे चंद्रमुखी, तू विचार कर आणि घरीच राहा. फार कष्ट असतात वनामध्ये. जो मनापासून हितचिंतक असलेले गुरु आणि स्वामी यांचं बोलणं शिरोधार्य करत नाही, तो पश्चात्ताप पावतो आणि त्याचं कल्याण कधीच होत नाही. अशा रीतीनं आपल्या अत्यंत लाडक्या सीतेला रघुनाथ समजावतायत. आईची इच्छा, आईची सेवा, वनामधले दोष, अशा अनेक गोष्टींनी सीता घरीच राहावी, राजमहालात राहावी, जेणेकरून तिच्यावर कोणतंही संकट येऊ नये, तिला कसलाही त्रास होऊ नये. जसं म्हटलं, जमिनीवर देखील पाय न ठेवलेली अशी ही सुकुमार राजकुमारी. पण त्यांना काय माहीत, जनकपुरीमध्ये असतानाच ही भूमिकन्या, जिचं वनांशी भूमीशी नैसर्गिकच नातं आहे, तिच्यासाठी ते काही वेगळं नाहीच हे माहीत असून सुद्धा रघुनाथ एक प्रकारे परीक्षाच घेत आहेत मातेची. आणि याच्यावर आमची माता कशा शब्दांमध्ये जेथे राघव तेथे सीता हे आपल्या सासूला आणि पतींना समजावून सांगते. हा अत्यंत सुंदर भाग पुढच्या वेळी तुलसीदास सांगतील. जानकी जीवन स्मरण जय जय राम.